नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी बालमानसशास्त्र सराव मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती या घटकावरचे महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण याच्या अगोदर प्रश्नांची जी काही सिरीज आहे 1000 प्रश्नांची सिरीज घेतली. त्याच्यानंतर आपण 5 जे आहेत ते गेस पेपर घेतलेले आहेत, जे 150 महत्त्वाचे प्रश्न होते. ठीक आहे. आता बघा, परीक्षा पुढे गेलेली आहे, तर आपण या ठिकाणी आता प्रत्येक चॅप्टरवर त्याचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि संपूर्ण मानसशास्त्र त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. आजचा जो पहिला चॅप्टर आहे तो आहे मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती. चला, 30 पैकी 30 गुण जर आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याला हा व्हिडिओ आणि ही जी नवीन आणलेली जी सिरीज आहे ती सिरीज आपल्याला काय करावी लागेल, पूर्णपणे व्यवस्थित पाहावी लागेल. आपण प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित विश्लेषणासहित त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला, पहिला प्रश्न आहे, सायकोलॉजी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर या ठिकाणी बघा, पर्याय दिलेले आहेत: ॲरिस्टॉटल, विल्यम वुंट, रुडॉल्फ गॉकेल आणि मॅकडुगल. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे रुडॉल्फ गॉकेल. लक्षात ठेवा मित्रांनो, 16व्या शतकामध्ये रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्ववेत्याने सर्वप्रथम सायकोलॉजी हा शब्द तयार केला. रुडॉल्फ गॉकेल हे जर्मन तत्ववेत्ते होते. येथे लक्षात सर्वांच्या. पुढचा प्रश्न पाहू आपण. ग्रीक शब्दानुसार सायको या शब्दाचा मूळ अर्थ काय होतो? तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत: मन, वर्तन, आत्मा आणि शास्त्र. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, आत्मा. लक्षात ठेवायचे मित्रांनो, ग्रीक भाषेमध्ये सायकोचा अर्थ होतो आत्मा आणि लोगसचा अर्थ काय होतो? शास्त्र. म्हणून मानसशास्त्राला सुरुवातीला आत्म्याचे शास्त्र म्हटले गेले होते. पुढचा प्रश्न पहा. सुरुवातीच्या काळात मानसशास्त्राची ओळख काय म्हणून झाली होती? पर्याय दिलेले आहेत: मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र, वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आणि डी दिलेला आहे बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगितलं सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र, यामुळे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ही सुरुवातीला व्याख्या करण्यात आली होती. चला, पुढचा प्रश्न. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे की प्रश्न कसे वाटत आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कुठल्या प्रकारचा चेंजेस पाहिजे. बघा, हा घटक अत्यंत सोपा आहे आणि याच्यावरचे प्रश्नसुद्धा फॅक्च्युअली असतात. मी फक्त त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं म्हणून आता जसं तुम्हाला समोर प्रश्न दिसत आहे की मानसशास्त्राचे शतक आहे ना, इसवी सन वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये भानगडीत पडण्यापेक्षा डायरेक्ट शतक याच्यावर प्रश्न हा तयार केलेला आहे. अशा प्रकारे थोडाफार मी बदल केलेला आहे. छान प्रश्न आहेत, टेन्शन घ्यायचं नाही. बघा, या ठिकाणी जे दुसरे चॅप्टर येणार आहेत ते चॅप्टर सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्या ठिकाणचे जे काही प्रश्न असतील ते याच्यापेक्षा पॉवरफुल प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. चला, सर्वांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण आपल्याकडे जो कॉन्टेंट मिळतो तो कॉन्टेंट एकदम पॉवरफुल कॉन्टेंट असतो इतर व्हिडिओंपेक्षा. चला, याचं अचूक उत्तर जे आहे ते काय म्हणतंय की 21वे शतक, पर्याय डी. प्रश्न असा विचारण्यात आला होता की खऱ्या अर्थानं कोणते शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते? येते लक्षात. तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे बघा, ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे इसवी सन पूर्व 384 ते 322. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाला थोडंसं या ठिकाणी फिरवण्यात आलेलं आहे आणि फॅक्च्युअल आहे. लक्षात ठेवायचे, ॲरिस्टॉटल यांचा कालखंड होता इसवी सन पूर्व 384 ते 322. पुढचा प्रश्न. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली होती? आणि याचं अचूक उत्तर आहे ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या केली होती. पुढचा प्रश्न पाहू आपण. शरीराचे कार्य मनाकडून होते आणि त्याचा संबंध परमेश्वराशी आहे असा विचार कोणत्या तत्ववेत्यांनी मांडला? याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, प्लेटो व सॉक्रेटिस. लक्षात ठेवायचे सर्वांनी, प्लेटो व सॉक्रेटिस यांनी काय केलं होतं?
की संबंध कोणाशी जोडला? परमेश्वराशी जोडला होता. येते लक्षात सर्वांच्या? बघा, प्लेटो आणि सॉक्रेटिस या तत्ववेत्यांनी मनाचा आणि आत्म्याचा अभ्यास करत असताना मनाचे कार्य शरीराकडून होते आणि त्याचा संबंध परमेश्वराशी जोडलेला होता. चला पुढचा प्रश्न बघा. प्लेटो यांनी आपल्या रिपब्लिक या ग्रंथात प्रामुख्याने कशावर विचार मांडले आहेत? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, व्यक्तिभिन्नता. रिपब्लिक व्यक्तिभिन्नता. रिपब्लिक व्यक्तिभिन्नता कोणी मांडलं? तर प्लेटो यांनी मांडलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर याचं अचूक उत्तर आहे मॅकडुगल. मॅकडुगल यांनी काय म्हटलं होतं की मनाचे शास्त्र आहे कोण? मानसशास्त्र. लक्षात ठेवायचं सर्वांनी. बघा, आत्म्याबद्दल ज्यावेळेस निश्चित उत्तरे मिळाली नाहीत त्यावेळेस मन हा शब्द त्या ठिकाणी आला आणि मग मॅकडुगल यांनी काय केलं? मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशा प्रकारची व्याख्या त्यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. मॅकडुगल यांनी आपल्या मूळ व्याख्येत बदल करून मानसशास्त्राची कोणती सुधारित व्याख्या केली? आता सुधारित व्याख्येबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय, अशी व्याख्या मॅकडुगल यांनी सुधारित पद्धतीने केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा अवलंब कोणत्या शतकात झाला? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे 19व्या शतकामध्ये. पर्याय सी, 19व्या शतकामध्ये मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा अवलंब झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? सर्वांना माहिती आहे, हे आहेत विल्यम वुंट. विल्यम वुंट यांनी काय केलं होतं? सन 1879 मध्ये जर्मनीतल्या लिप्झिग विद्यापीठामध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा त्यांनी काय केली होती? सुरू केली होती. त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे? प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न. विल्यम वुंट यांनी खालीलपैकी कोणती पद्धती विकसित केली? प्रश्न दोन वेगळे आहेत. विल्यम वुंट यांच्यावरच आहेत. इथं म्हणतंय की कोणती पद्धती विकसित केलेली आहे? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे अंतर्निरीक्षण पद्धती. बघा, प्रयोगशाळा सुरू केल्यानंतर विल्यम वुंट यांनी ही अंतर्निरीक्षण पद्धती विकसित केली होती. लक्षात ठेवायचं, थोडासा फरक आहे याच्यामध्ये. चला पुढचा प्रश्न बघा. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या करून अबोधावस्थेऐवजी केवळ दृश्य व मोजता येणाऱ्या वर्तनाला मानसशास्त्रात महत्त्व देणारे शास्त्रज्ञ कोण? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. सिगमंड फ्राईड, जॉन वॅटसन, विल्यम वुंट, विल्यम जेम्स. पण या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, जॉन वॅटसन. हे जे जॉन वॅटसन आहेत यांनी मानसशास्त्रातील अंतर्गत किंवा अबोध मनाच्या संकल्पना नाकारलेल्या आहेत. येते का लक्षात? बघा, त्यांनी काय म्हटलं होतं की अबोध मनाच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्याऐवजी त्यांनी दृश्य आणि मोजता येणाऱ्या वर्तनाला मानसशास्त्र म्हटलं. म्हणजेच नकार कशाला दिला त्यांनी? जे काही अंतर्गत किंवा अबोध मनाच्या ज्या संकल्पना आहेत त्याला. मग त्यांच्या मते ज्या गोष्टीचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते आणि अभ्यास करता येतो तेच वर्तन आहे आणि तेच वर्तन होय, म्हणून त्यांनी मानसशास्त्राला वर्तनाचे शास्त्र म्हटलं. कन्सेप्ट आता या ठिकाणी क्लिअर झाली असेल. चला सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचंय आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली का या ठिकाणी. पुढचा प्रश्न. सिगमंड फ्राईड यांच्या मते मानवी वर्तनामागे कोणत्या प्रेरणा कार्य करत असतात ज्याची व्यक्तीला स्वतःला जाणीव नसते? मित्रांनो, पर्याय दिलेत. बोधात्मक प्रेरणा, बाह्य उद्दीपक, अबोध प्रेरणा आणि सामाजिक प्रेरणा. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, अबोध प्रेरणा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर बिलकुल म्हणजे कोणीही स्किप करायचं नाही व्हिडिओ. ज्या ठिकाणी समजत नाही तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पाहू शकता. चला पुढचा प्रश्न. वुडवर्थ यांनी मांडलेल्या वर्तनाच्या V=SOR या सूत्रामध्ये S आणि R चा अनुक्रमे अचूक अर्थ
काय होतो मित्रांनो? लक्षात ठेवा, एस म्हणजे स्टिम्युलस असतं आणि आर म्हणजे रिस्पॉन्स असतं. मराठीत अर्थ त्याचा आहे उद्दीपक आणि प्रतिक्रिया. स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक आणि रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. येते लक्षात? चला पुढचा प्रश्न. मानसशास्त्रातील पहिला विचार प्रवाह असणाऱ्या रचनावादाचे जनक कोणाला मानले जाते? एडवर्ड टिचनेर, विल्यम जेम्स, जॉन वॅटसन आणि वुडवर्थ. मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे एडवर्ड टिचनेर. लक्षात ठेवायचं आहे, तुमच्यासाठी काही खास गोष्टी सांगतो बघा. विल्यम वुंट आणि त्यांचा विद्यार्थी असणारा एडवर्ड टिचनेर यांनी रचनावादाचा पुरस्कार केला, ज्यामध्ये टिचनेर यांनी काय केलं होतं, म्हणजे त्यांना रचनावादाचे मुख्य जनक मानलं होतं. आणि या विचारप्रवाहानं मानवी मनाच्या संरचनेचा आणि बोधात्मक जाणीवांचा अभ्यास करण्यावर त्यांनी काय केला, मग भर दिला होता. आलं लक्षात? विल्यम वुंटचे शिष्य एडवर्ड टिचनर यांनी यांना रचनावादाचे जनक म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. चला पुढचा प्रश्न. रचनावाद्यांनी मानवी मनाच्या अंतर्गत प्रक्रिया, संवेदना आणि वेदन यांचे विश्लेषण करण्यासाठी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला होता? बघा या ठिकाणी म्हणलं बाह्य निरीक्षण, प्रायोगिक पद्धत, आत्मनिरीक्षण आणि जीवन वृत्तांत पद्धत. तर या पद्धतींबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, तर याचं अचूक उत्तर आहे आत्मनिरीक्षण. म्हणजेच बघा रचनावादी जे आहेत त्यांच्यामध्ये काय की व्यक्ती स्वतःच्या मनातील बोधात्मक अनुभवांचे व संवेदनांचे अंतर्गत निरीक्षण करू शकते. या स्वतःच्याच मनाचे निरीक्षण करण्याची जी पद्धत आहे त्याला आत्मनिरीक्षण म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स यांनी मांडलेल्या कार्यवादात प्रामुख्याने कशाच्या अभ्यासावर भर दिला आहे? तर याचं अचूक उत्तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पर्याय बी मध्ये, म्हणजेच मनाचे कार्य आणि परिस्थितीशी अनुकूलन या अभ्यासावर त्यांनी भर दिलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्र म्हणजे अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय, ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर या ठिकाणी पर्याय दिले तर रॉबर्ट फेल्डमन, मॉर्गन आणि वुडवर्थ. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी मन. म्हणजेच जे मानसशास्त्रज्ञ आहेत मन यांच्या मते मानसशास्त्रात केवळ बाह्य वर्तनाचाच अभ्यास केला जात नाही, तर त्या वर्तनामागे व्यक्तीला ज्या काही आलेल्या आंतरिक अनुभव आहेत त्या आंतरिक अनुभवाचा देखील म्हणजे तितकाच महत्त्वाचा तो असतो. म्हणून त्यांनी अनुभव आणि वर्तन या दोन्ही घटकांना आपल्या व्याख्येमध्ये स्थान दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. मॉर्गन, किंग, रॉबिन्स या मानसशास्त्रज्ञांच्या मते मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा अभ्यास समाविष्ट होतो? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे मानव व मानवेतर प्राण्यांचे वर्तन. या ठिकाणी बघा मानव आणि इतर प्राणी यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश जे आहे ते करण्यात आलेला आहे. आणि ही कोणती विचारसरणी होती पाहिजे? समष्टीवादी विचारसरणी. आणि आधुनिक मानसशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी काय केलं होतं, प्राण्यांच्या वर्तनाचाही अभ्यास मानसशास्त्रात महत्त्वाचा मानला. चला पुढचा प्रश्न बघा. सिग्मंड फ्राईड यांच्या मनोविश्लेषणवादी सिद्धांतानुसार व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण प्रामुख्याने वयाच्या कोणत्या कालखंडात पूर्ण होते? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर बघा आहे ए, म्हणजेच पहिल्या 5 वर्षामध्ये. बघा सिग्मंड फ्राईड जे आहेत त्यांनी बालपणातील अनुभवांना अधिक महत्त्व दिलं. त्यांच्या मते बघा मूल ज्यावेळेस जन्माला येतं त्या जन्माला आल्यापासूनच्या पहिल्या 5 वर्षातील त्याच्या मनावर होणारे जे संस्कार आणि जे काही त्याच्या अबोध इच्छा आहेत यावर त्याचा पुढील संपूर्ण आयुष्यातील व्यक्तिमत्वाची जी जडणघडण असते ती अवलंबून असते. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान मानसशास्त्राच्या रचनावाद या विचारप्रवाहाशी सुसंगत आहे? या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. यात संवेदना आणि वेदन या बोधात्मक जाणीवांचा अभ्यास केला जातो. कशामध्ये? रचनावादामध्ये संवेदना आणि वेदन या बोधात्मक जाणीवांचा अभ्यास केला जातो. पुढचा प्रश्न बघा. रॉबर्ट फेल्डमन यांनी केलेल्या आधुनिक व्याख्येनुसार मानसशास्त्रात वर्तनासोबतच
आणखीन कोणत्या प्रक्रियेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो? याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे पर्याय बी मध्ये मानसिक प्रक्रिया. कोणतं? मानसिक प्रक्रिया. चला पुढचा प्रश्न बघा. वुडवर्थ यांच्या B = SOR या सूत्रानुसार खालीलपैकी कोणता घटक उद्दीपकाला प्रतिसाद देणारा म्हणून ओळखला जातो? प्रश्न तोच आहे, पारंपरिकच आहे, फक्त याला थोडंसं फिरवलं आहे बघा. तर आपल्याला ही SOR जे आहेत याचं आपल्याला नेमकं काय आहे ते थोडंसं माहीत असलं पाहिजे. लक्षात ठेवायचं या सूत्रामध्ये काय केलेलं आहे बघा. पर्याय बी मध्ये त्याचं उत्तर आहे O. म्हणजेच याच्यामध्ये बघा O म्हणजे काय? ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम म्हणजे एखादा जीव, जसं की मानव असेल किंवा प्राणी असेल, इतर कुठलाही प्राणी. बघा वातावरणातील उद्दीपकाला म्हणजेच कशाला? यसला आणि प्रतिसाद देण्याचे आणि त्यातून विशिष्ट प्रतिक्रिया म्हणजेच आर जो की रिस्पॉन्स असतो तो उमटवण्याचे जे काम असते हे काम कोण करतं? जीव करत असतो. येते लक्षात सर्वांच्या? चला पुढे बघा. सिग्मंड फ्राईड यांच्या मनोविश्लेषणवादानुसार मानवी व्यक्तिमत्वाचा कोणता घटक वास्तविकतेला सामोरे जाण्यासाठी आकारलेला असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं सर्वांनी. ईद, अहंकार, सुपर इगो आणि अचेतन मन असे या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत आणि याचं अचूक उत्तर आहे अहंकार, ज्याला आपण काय म्हणतो? अहंकारला इगो म्हणतो. येते लक्षात? बघा अहंकार हा वास्तविकतेला सामोरं जाण्यासाठी आकारलेला जे काही व्यक्तिमत्वाचा घटक असतो हे अगदी योग्य आहे बघा. आणि ईदमध्ये काय असतं की प्राथमिक जे काही आग्रह असतो त्या प्राथमिक आग्रहांचा समावेश असतो आणि सुपर युगोमध्ये आदर्श आणि मूल्यांचा समावेश असतो. या तीन गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. जॉन बी वॅटसन, इव्हान पॅव्लॉव आणि B.F. स्किनर हे खालीलपैकी मानसशास्त्राच्या कोणत्या विचारप्रवाहाशी संबंधित प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत? याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे पर्याय सी मध्ये वर्तनवाद. चला पुढचा प्रश्न बघा. वर्तनवादानुसार व्यक्तीचे सर्व वर्तन अंतर्गत शक्तींऐवजी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे स्पष्ट केले जाऊ शकते? अबोधमन, पर्यावरणीय कारणे, अनुवंशिक घटक आणि आत्मवास्तविकीकरण. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी पर्यावरणीय कारणे. बघा वर्तनवाद असं सूचित करतो की माणसाचं वर्तन हे कोणत्याही सुप्त किंवा आंतरिक शक्तींपेक्षा त्याच्या आजूबाजूच्या पर्यावरणीय कारणांमुळे घडतं आणि ते निरीक्षण करण्यायोग्य वर्तनावरती काय असतं? केंद्रित होत असतं. चला पुढचा प्रश्न. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल रॉजर्स यांनी मांडलेल्या मानवतावादात प्रामुख्याने कोणत्या बाबींच्या अभ्यासावर भर दिला गेला आहे? तर या ठिकाणी कार्ल रॉजर्स जे आहेत यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं पर्याय सी मध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे स्वइच्छा, स्वनियंत्रण आणि आत्मवास्तविकीकरण. हे याचं अचूक उत्तर आहे. हे जे कार्ल रॉजर्स आहेत यांच्या मानवतावादी दृष्टिकोनाने माणसाला अधिक आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करण्यावर भर दिला. यात व्यक्तीची स्वइच्छा आणि स्वनियंत्रण आणि आत्मवास्तविकीकरण या सकारात्मक बाबींचा अभ्यास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. पुढचा प्रश्न. स्मरण, निर्णय, समस्या परिहार, बुद्धिमत्ता आणि भाषा यांसारख्या उच्च मानसिक प्रक्रियांचा अभ्यास मानसशास्त्राच्या कोणत्या उपपत्तीमध्ये केला जातो? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी बोधात्मक उपपत्ती. लक्षात ठेवा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्रिस नेसर यांनी मांडलेल्या बोधात्मक उपपत्तीमध्ये लोक कसा विचार करतात, कसे समजून घेतात आणि शिकतात या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. चला पुढचा प्रश्न. बोधात्मक उपपत्तीमध्ये मानवी मेंदूतील मानसिक प्रक्रिया कशा तयार होतात हे बघण्यासाठी खालीलपैकी कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? तर याचं अचूक उत्तर आहे MRI आणि पेट स्कॅन. पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे. ही मानसशास्त्राची व्याख्या खालीलपैकी कोणी केलेली आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए मॅकडुगल. बघा मॅकडुगल यांनी काय म्हणलं की मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. पुढचा प्रश्न. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही मानसशास्त्राची सर्वात प्राचीन व्याख्या खालीलपैकी कोणत्या ग्रीक तत्ववेत्त्यांनी केली होती? आणि याचं अचूक उत्तर आहे ॲरिस्टॉटल.
कोण आहे? ॲरिस्टॉटल. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहू आपण. बालकाचा जन्म झाल्यापासून त्याच्यामध्ये वयानुसार होणारे शारीरिक व मानसिक बदल आणि विकासाच्या टप्प्यांचा अभ्यास मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेशी संबंधित आहे? तर याचं अचूक उत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पर्याय ए मध्ये वैकासिक मानसशास्त्र. मित्रांनो बघा, पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती शाखा ही मानसशास्त्राच्या उपयोजित किंवा वर्तणुकीशी संबंधित शाखा म्हणून ओळखली जात नाही? तर ती प्रामुख्याने मूळ नियमांचा अभ्यास करते. तर याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे पर्याय सी मध्ये सैद्धांतिक मानसशास्त्र. मित्रांनो लक्षात ठेवायचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला चॅप्टर सोपा आहे आणि याच्यामधले जे काही प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी फॅक्च्युअल क्वेश्चन असणार आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण अजूनही आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, कारण आपले येणारे जे काही आता इतर सर्व व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ भेटून जाईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि तुमच्या काही समस्या असतील किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला ते विचारू शकता. आणि तुम्हाला मी जी सुरू केलेली आहे ही सिरीज महत्त्वपूर्ण वाटते का ते सुद्धा मला या ठिकाणी तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. चला भेटू असंच पुढच्या घटकामध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. परीक्षा पुढे गेलेली आहे, टेन्शन नका घेऊ, अभ्यास मात्र करत राहा. थांबू या ठिकाणी.